नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण शिकणार आहोत चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, भौमितिक रचना. तर बघा, त्यामधील हा सराव संच काय चौथा आहे, प्रॅक्टिस सेट 4. तर बघा, याआधी आपले 3 सराव संच झालेले आहेत, तर ते बघितले नसतील तर तुम्ही बघून घ्या. आता आपण चौथा सराव संच बघत आहोत. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो. आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी काही मेजरमेंट दिले आहेत, त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्रिकोण काढायचं आहे आपल्याला. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे, इन ट्रायंगल SAT लेंथ 80 इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल A इक्वल टू 45 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल T इक्वल टू 105 डिग्री. ठीक आहे, तर आपल्याला काय दिले आहेत, हे 2 अँगल दिले आहेत, 45 डिग्री आणि काय 105 डिग्रीचा, आणि एक काय दिली आहे, लेंथ दिली आहे 6.4 सेंटीमीटरची. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगल काढायचं आहे. तर आता आपण ट्रायंगल काढूया. तर आधी आपण रफ फिगर काढून घ्यायची. तर बघा, आता रफ फिगर काढूया बाजूला. तर रफ फिगर काढली की आपल्याला मग अंदाजा येऊन जाते की फेअर फिगर कशी असेल. तर आपण आता रफ फिगर काढूया. तर आपल्याला काय दिलं आहे, 6.4 सेंटीमीटर लेंथ ऑफ 80. 80ची लेंथ दिली आपल्याला 6.4 सेंटीमीटर. तर आपण इथं रफ फिगर काढत आहोत. रफ फिगरसाठी आपल्याला मेजरमेंट घ्यायची आवश्यकता नसते. तर ही सपोज किती, 80 इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. आपण याला मेजरमेंट घेत नाही, फक्त आपल्याला अंदाज यासाठी आपण रफ फिगर काढत असतो. आता ए किती दिला आहे बघा, ए किती दिला आहे, 45 डिग्री. तर हा इथं ए आहे. तर अंदाजे कुठं येईल तो बघा, इथं म्हणजे अशी जी उभी रेषा आहे ती 90 डिग्रीची येईल, म्हणजे हा असा येईल. ठीक आहे, म्हणजे हा येईल इथं 45 डिग्री, आणि हा टी दिला आहे 105, 105, म्हणजे हा 90पेक्षा इकडे मोठा असेल, म्हणजे इकडे जाईल तो. ठीक आहे, हा वर चालला आता इकडे. हा असेल 105 डिग्री. ओके, ही रफ आहे, मेजरमेंट घेऊन काढलेली डायग्राम नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे, रफ फिगर आहे, कच्ची आकृती ज्याला म्हणतो. आता आपण याच्यावरून आपण फेअर डायग्राम काढूया. तर जिथे इथे इंटरसेक्ट होईल तो पॉईंट कुठला असेल, एस असेल. ठीक आहे, इथं एस असेल, SAT, ट्रायंगल SAT तयार झाला आपला. तर आता आपण फेअर बघूया. याला किती आहे, 6.4 सेंटीमीटर. 0 हे 6 आणि त्यानंतर 4 लाईन्स. ठीक आहे, तर हे झालं 6.4 सेंटीमीटर. हा ए आणि हा टी पॉइंट 6.4 सेंटीमीटर. आता आपल्याला काय अँगल टी काढायचं आहे इथं. तर अँगल टी आपण प्रोट्रॅक्टर घेऊया. आपल्याला काय
105 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. तर आता हा सेंटरला काय येईल 90. ठीक आहे. आता याच्यापेक्षा काय जास्त म्हणजे हे बघा, आता या साईडचा अँगल काढायसाठी आपल्याला इकडून त्याच्या अपोजिट साईडने काउंट करावं लागते. ठीक आहे. आपल्याला या साईडचा अँगल काढायचा आहे ना, तर त्याच्या अपोजिट साईड म्हणजे इथून 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 हा झाला 90. आपल्याला 100 आणि हे 105. ठीक आहे. हे झाले 105 डिग्री. आता ते आपण जोडूया. तिथून एक रे काढायचा. मग टी पॉईंटपासून आपण मग इकडे पुढे वाढणारा काय काढला, एक रे काढला. त्यानंतर काय अँगल ए किती दिला आहे 45 डिग्री. तर आपण अँगल ए काढूया. आता आपल्याला काय 45 डिग्री, हे 40 डिग्री झाला आणि हे जे आहे सेंटरला 50 आणि 40च्या जे मध्ये येईल ते 45 डिग्री झाले. आता इथून अशी एक रेस काढा किंवा रे काढा. ठीक आहे. किरण काढा किंवा रेषा काढा. इथून आपण एक काय काढलो, किरण काढलो. हा इथं इंटरसेक्ट झाला. हा पॉईंट काय झाला आपला एस पॉईंट. ठीक आहे. एस, तर जो इंटरसेक्शन पॉईंट मिळाला तो आहे एस, म्हणजे SAT. आपला ट्रायंगल काय झाला SAT तयार झाला. इथं आहे 45 डिग्री आणि इथं काय 105 डिग्री आणि त्याचं बेस किती आहे 80 = 6.4 सेंटीमीटर. तर असा हा काय ट्रायंगल ACT कन्स्ट्रक्ट केला आपण. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघू. इन ट्रायंगल MNP लेंथ NP = 5.2 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल N = 70 डिग्री. मेजर ऑफ अँगल P = 40 डिग्री. आता इथं पण आपल्याला काय एक लेंथ दिली आहे आणि 2 अँगल दिले आहेत. त्यावरून आपल्याला काय ट्रायंगल MNP कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर बघा, आता आपण तशीच रफ फिगर काढून घ्यायची आधी. NP किती दिलं आहे 5.2 सेंटीमीटर. आपल्याला अंदाजे इकडे साईडला काढून घ्यायचं आहे. ओके, हे झाली NP. हे किती आहे 5.2 सेंटीमीटर. त्यानंतर काय करायचं आहे अँगल N आणि अँगल P काढायचं आहे. तर आता आपण इथं अँगल N घेऊया. तर किती आहे अँगल N 70 डिग्री, म्हणजे ही सरळ रेष 90चे थोडासा त्याच्यापेक्षा कमी. हा अंदाजे काढला आहे आपण 70 डिग्री. त्यानंतर हा काय 40 डिग्री आहे अँगल P. इथं काय असेल M असेल. हा झाला किती 40 डिग्री आणि हा झाला तुमचा 70 डिग्री. ओके, अशा प्रकारे आपण काय इकडे कच्ची आकृती काढली, रफ फिगर काढले. आता त्याच्यावरून आपण फेअर फिगर काढूया. तर आपल्याला किती डिस्टन्स घ्यायचा आहे NP = 5.2
2 सेंटीमीटर. इथून 0 आणि हे 5 झाले आणि त्यानंतर 2 लाईन्स. हे झालं आपलं 5.2 सेंटीमीटर. एन आणि पी 5.2 सेंटीमीटर. त्यानंतर प्रोटेक्टर घ्यायचा, 70 डिग्रीचा काय काढायचा, इथं अँगल काढायचा आहे. इथं एन ह्या पॉईंटवर व्यवस्थित हे ठेवून घेतला. ही जी लाईन आहे आणि प्रोटेक्टरची लाईन आणि जी आपली लाईन काढलेली त्याला व्यवस्थित मॅच करायचं. आणि आता आपल्याला काय 70 डिग्री, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. ओके, हे झाले 70 डिग्री. तिथून एक रे काढून घेतला आपण. हा तुमचा रे झाला इथं. त्यानंतर अँगल पी किती आहे, 40 डिग्री. असं आहे पॉईंटवरती ठेवलं. नंतर आपल्याला काय 40 डिग्री म्हणजे ह्या साईडचा अँगल आहे तर त्याच्या अपोजिट साईडने मोजायचं. 10, 20, 30 आणि हा झाला 40 डिग्री. मग तिथून पण एक रे काढला जो भेटलेला पॉईंट आहे आणि आपला हा पी पॉईंट, त्यावरून असं रे काढला आपण. जिथे इंटरसेक्ट झाले तो पॉईंट कोणता असेल, आपला एम असेल. म्हणजे आपला काय ट्रायंगल एम एन पी झालेला आहे. ठीक आहे, तर हा एन किती 70 डिग्री आणि हा पी किती 40 डिग्री. अशा प्रकारे आपला काय ट्रायंगल एम एन पी कन्स्ट्रक्ट झाला आहे. तर बघा व्यवस्थित तुम्ही एकदा काय काढलं. पहिल्यांदा आपण बेस काढला त्याचा एन पी. त्यानंतर एक अँगल घेतला, दुसरा अँगल, तिथून रे काढले आणि जिथं इंटरसेक्ट झाला तो पॉईंट घेतला आणि ते जोडलं. हे झालं आपण आपलं ट्रायंगल एम एन पी. आता थर्ड एक्झाम्पल बघूया. तर बघा थर्ड क्वेश्चन काय, इन ट्रायंगल ई. बघा काय आहे, इन ट्रायंगल ई एफ जी लेंथ ई जी इक्वल टू 6 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल एफ इक्वल टू 65 डिग्री, मेजर ऑफ अँगल जी इक्वल टू 45 डिग्री. 2 अँगल दिले आहेत आणि एक लेंथ दिली आहे. त्यावरून आपल्याला काय एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे ई एफ जी. तर सपोज आपण ई एफ जी काढलं तर बघा इथं आपण असं फक्त रफ बघू कसं होतं ते. हा जर ई एफ जी काढला तर इथं काय एफ ई जी, जर ही ई जी घेतली आपण 6 सेंटीमीटर तर इथं काय एफ अँगल आणि जी अँगल दिला आहे. म्हणजे हा जी दिला आहे आणि हा पॉईंट ई असल्यामुळे एफ तर आपल्याला काय हा वरचा अँगल म्हणजे हे हा अँगल दिला आहे आपल्याला. म्हणजे एफ आणि काय जी दिला आहे. हा जी 45 डिग्री, हे 2 अँगल दिले आहेत. तर ह्या 2 अँगलवरून आपल्याला काय हा अँगल काढायचा आहे. तर बघा आता यामध्ये काय हे ई जी दिली आहे आणि हे 2 अँगल दिले आहेत. त्यांचा पॉईंट कुठे सापडणार नाही. तर आपण आता ट्रायंगलची प्रॉपर्टी बघूया. ट्रायंगलची प्रॉपर्टी काय आहे तर बघा ट्रायंगलची प्रॉपर्टी काय असते, हे 3 अँगल असतात, यांची बेरीज किती असते 180 डिग्री. ठीक आहे, यांची बेरीज किती असते 180 डिग्री. म्हणजे काय sum of all the angles of triangle is equal to 180 डिग्री. ह्या तिघांची बेरीज किती असते 180 डिग्री असते. ही प्रॉपर्टी वापरून आपल्याला हा अँगल फाइंड करावा लागेल. तर बघा काय दिला आहे. सो हा 3 अँगल
मेजर ऑफ अँगल ई प्लस मेजर ऑफ अँगल जी इक्वल टू किती 180 डिग्री. म्हणजे ह्या तिघांची बेरीज किती असेल 180 डिग्री असेल. ही आपण ट्रायंगलची प्रॉपर्टी आधी शिकलो आहोत. तर बघा आता एफ दिला आहे 65 डिग्री प्लस ई दिला आहे का नाही, मेजर ऑफ अँगल ई प्लस जी दिला आहे 45 डिग्री इक्वल टू किती 180 डिग्री. तर बघा आता 65 प्लस किती 45 म्हणजे हे 100 आणि हे किती झाले हे 10 म्हणजे किती 110 प्लस मेजर ऑफ अँगल ई इक्वल टू किती 180 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल ई इक्वल टू हे 180 डिग्री. आता हे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होतील मायनस 110 डिग्री. तर किती राहिले हे 70 डिग्री. तर आपला काय मेजर ऑफ अँगल ई किती आला आपला 70 डिग्री. आपला हा अँगल किती आला ई 70 डिग्री आला. ओके. तर आपल्याला काय ही प्रॉपर्टी माहीत असणं आवश्यक आहे. हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. जे बाकीचे आपण आतापर्यंत 2 बघितले त्याच्यापेक्षा थोडा हा वेगळा आहे. तर आपल्याला काय याच्यासाठी पहिल्यांदा काय ही प्रॉपर्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे तिघांची काय बेरीज किती असते 180 डिग्री असते. त्यावरून आपण हा अँगल फाइंड केला. आता आपण ही रफ फिगर झाली, आपण आता फेअर करूया. तर आपण आता काय ई फाइंड केलं 70 डिग्री. तर आता आपण ट्रायंगल काय ड्रॉ करूया ई एफ जी. तर ई जी किती आहे ई जी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. हे झालं 6 सेंटीमीटर. इथं नाव दिलं ई, हा पॉइंट आहे जी 6 सेंटीमीटर. आता काय आपण ई फाइंड केला 70 डिग्री आणि जी ऑलरेडी दिला आहे 45 डिग्री. तर आता आपण हा ई 70 डिग्री घेऊया. तर बघा आता 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हा झाला 70. आता इथून एक रे काढला. त्यानंतर काय जी आहे 45 डिग्री अँगल जी. आता हे 40 झाले आणि हा 50 आणि 40च्या मधला 45 डिग्री. इथून ह्या पॉइंटमधून एक रे काढला. जिथे इंटरसेक्ट होते त्याला नाव दिलं एफ. हा ऑलरेडी दिला होता 45 डिग्री. आता आपल्याला हा 65 डिग्री आपण तर बघा आता हे काय ई एफ जी ट्रायंगल आपला कन्स्ट्रक्ट करून झालेला आहे. तर आपण आधी काय केलं आहे ऑलरेडी दिलेला होता 65 डिग्री. आपण ती प्रॉपर्टी वापरली. ह्या तिघांची बेरीज किती असते 180 डिग्री आणि त्यावरून आपण हा अँगल शोधला ई.
त्यानंतर आपण काय हे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलं. तर आता आपण चौथा उदाहरण बघूया. तर बघा काय आहे. फोर्थ, इन ट्रायंगल XYZ लेंथ XY इक्वल टू 7.3 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल X इक्वल टू 34 डिग्री, मेजर ऑफ अँगल Y इक्वल टू 95 डिग्री. दोन अँगल दिलेले आहेत आणि XY ची लेंथ दिली आहे 7.3 सेंटीमीटर. आता आपण काय ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया. XY किती दिली आहे 7.3 सेंटीमीटर. आपण आधी एक रफ फिगर काढून घेऊया. हे झाले काय XY 7.3 सेंटीमीटर. मग इथं काय अँगल दिला आहे Y 95 डिग्री, म्हणजे असं 90 डिग्री येईल आणि थोडासा टिल्ट इकडे म्हणजे 95 डिग्री. नंतर हा 34 डिग्री. आता काय XY आणि हा काय येईल इथं Z येईल. हा झाला 95 डिग्री, हा X झाला 34 डिग्री. तर आता आपण फेअर फिगर करूया. किती आहे हे 7.3, हे 7 आणि या त्यानंतरच्या 3 लाईन्स, हे झालं 7.3. नाव XY 7.3 सेंटीमीटर. देन angle X 34 डिग्री, 30 आणि 40च्या मध्ये बघा ही 5 ची लाईन त्याआधी 1 म्हणजे 34 डिग्री. इथून एक रे काढूया आपण. इथून आता एक रे ड्रॉ केला. त्यानंतर इकडे काय 95 डिग्री, हे 90 आणि त्यानंतर काय इकडे 5. 90 आणि 100च्या मध्ये जी एक मोठी रेषा आहे ती 95 डिग्री. इथून एक रे ड्रॉ केला. हा झाला तुमचा 95 डिग्री. अगदी स्लाइटली 5 डिग्रीने थोडा साईडला येईल. हा आहे 34 डिग्री आणि हा जो इंटरसेक्शन पॉइंट मिळाला तो Z आहे. अशा प्रकारे काय XYZ आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट झालेला आहे. तर बघा XY किती दिलं होतं 7.3 आणि अँगल काय X दिलं होतं 34 डिग्री आणि अँगल Y दिलं होतं 95 डिग्री. तर बघा मित्रांनो, आपला हा प्रॅक्टिस सेट आता संपलेला आहे. तर पुढे आपण प्रॅक्टिस सेट 5 घेऊया. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.